प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी धर्मादाय भरतीचे जे काही आता आहेत बघा, लवकरच या ठिकाणी पेपर होणार आहेत. पहा, आपल्याला बघता बघता पेपरचा कालावधी येऊन जाईल तरी सुद्धा आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आपल्याला अभ्यास हा मन लावून करायचा बघा, सिरियसली करायचं आहे. शेवटची संधी समजून बघा, आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म या ठिकाणी भरलेला असेल आणि अभ्यास सुद्धा तसंच करायचं आहे. पहा, आणि पहा, धर्मादाय भरतीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा. त्याची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही तो नक्की ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, महत्त्वाच्या चालू घडामोडी तसेच महत्त्वाचे IMP प्रश्न मी टाकणार आहे. त्यामुळे त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. धर्मादाय भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे. टेलिग्रामची लिंक सुद्धा सगळी दिलेली पहा. त्यामुळे ग्रुप नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. चला, पहिला प्रश्न मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे पहा. 3 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर येतं का नाही हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. त्यासोबत बघा, आपली टेस्टसुद्धा या ठिकाणी होणार आहे. ओरिजिनल पेपर चालू आहे असं समजून या ठिकाणी अभ्यास करायचा आपल्याला. लवकरात लवकर काय करायचं, आपल्याला कानामध्ये हेडफोन घालायचं आहे, पेन आणि वही घ्यायचं आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन निवांत अभ्यासाला बसायचं आहे. कुणी डिस्टर्ब करणार नाही. चला, पहिला प्रश्न मित्रांनो, कवीने हा शब्द मित्रांनो या ठिकाणी बघा, कवीने लगेच एक छानशी कविता लिहिली या ठिकाणी असा शब्द आहे. यामध्ये या वाक्यामधील कवीने हा शब्द कोणत्या वाक्याचा आहे? तर मित्रांनो, कवीने या ठिकाणी जर पाहिलं तर उद्देश मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा उद्देश. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, गवई बुवा या ठिकाणी गवई बुवा शब्द आहे. आपण तर कमालच केली या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल? तर मित्रांनो, या वाक्याच्या शेवटी कोणतं येईल पहा, उद्गारवाचक चिन्ह येईल. लक्षात ठेवायचं आहे उद्गारवाचक चिन्ह. कन्या या शब्दाची शब्दसिद्धी आपल्याला ओळखायला लावली. कन्या या शब्दाची शब्दसिद्धी ओळखायची पाला. ओळखा पटकन. तर मित्रांनो, कन्या म्हणजे काय, तत्सम शब्द बघा. जे शब्द संस्कृतमधून जसेच तसे आलेले त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आणि ज्या शब्दामध्ये थोडासा बदल झालेला आहे त्यांना काय म्हणतात, तद्भव शब्द म्हणतात. समजलं? मसाले भात या शब्दाचा समास आपल्याला ओळखायला लावला आहे. मसाले भात. तर मित्रांनो, हा काय आहे, मध्यम पदलोपी समास आहे. लक्षात ठेवायचं आहे, मध्यम पदलोपी समास आहे मसाले भात. पुढचा प्रश्न मित्रांनो, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू हा अलंकार आपल्याला ओळखायला लावला आहे. तर आपल्याला पाठ पाहिजे हा उत्प्रेक्षा अलंकार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू हा काय उत्प्रेक्षा अलंकार आहे पहा. जोडाक्षर म्हणजे काय? काय पहा, जोडाक्षर म्हणजे काय असा प्रश्न विचारला आहे. तर 2 किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर याला काय म्हणतात, जोडाक्षर असं म्हणतात. 2 किंवा अधिक व्यंजन प्लस स्वर याला जोडाक्षर म्हणतात. खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये व्यंजन संधी साधलेली पहा, सांगा पटकन. व्यंजन संधी. तर मित्रांनो, ही काय पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सज्जन. मित्रांनो, सज्जन ही काय व्यंजन संधी पहा. साठी एक सुवर्ण संधी आलेली पहा. धर्मादाय आयुक्तामध्ये या ठिकाणी भरती चालू झालेली आहे. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो, तर खूप महत्त्वाचा चान्स म्हणजे चांगला चान्स भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी 10,000 प्रश्नांसाठी आपण एक PDF तयार केली पहा. या PDF मध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असतील सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. या PDF तुम्हाला मिळणार आहेत फक्त 249 रुपयाला. आता आपल्याकडे वेळ आहे, तर वेळेमध्ये अभ्यास केला तर खूप चांगलं होईल पहा. कारण की जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर आपल्याला रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आत्ताच टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. PDF घ्यायचे तर आत्ताच घ्या मित्रांनो. तुमची 4-5 वेळेस म्हणजे बऱ्यापैकी रिव्हिजन होईल आणि चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगला स्कोर आपल्याला काढता येईल पेपरमध्ये आणि नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्नांचा संच मिळणार आहे. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. 10,000 प्रश्नामध्ये सगळं सिलेबसनुसार मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला 249 रुपये फोनपे करायचे आहेत पहा. आत्ता पैशाकडे बघू नका, पैसे कधी पण कमवता येतात. तर 249 रुपये आपल्याला लगेच फोनपेला करायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. मी लगेच तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. कारण की वेळ वायाला गेला की आपलं समजायचं पैसे सुद्धा वायाला गेले. टाइम इज मनी असतो पहा. त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी हा PDF घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की आत्ता घेतल्या तर आपल्याला टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही पहा. आत्ता जर आपण अभ्यास केला नक्कीच आपला स्कोर वाढणार, नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो 249 रुपयाला. बघा, प्रश्न सुद्धा भरपूर आहेत. 249 रुपयामध्ये तुम्हाला MCQ मिळतील, चालू घडामोडी मिळेल आणि मराठी व्याकरणाचं सगळं तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच PDF घ्यायचे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. वेळ वायाला घालवायचा नाही.
पुढचा प्रश्न मित्रांनो, जोडाक्षराची अयोग्य फोड आपल्याला ओळखायची पहा. काय प्रश्न आहे? जोडाक्षरांची अयोग्य फोड. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी काही फोड आहे ही काय पहा अयोग्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे पहा. देवघर, चला द्या उत्तर. देवघर म्हणजे बघा ते देवघर म्हणजे काय झालंय? नपुसकलिंगी झालं देवघर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन्निहित भूतकाळ. सन्निहित भूतकाळ नाही तर भूतकाळ असलेलं वाक्य पुढील पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे पहा. चला ओळखा. सन्निहित भूतकाळ. तर बघा, मी उठतो तोच तुम्ही पसार. मी उठलो तोच तुम्ही पसार. हे झालं या ठिकाणी सन्निहित भूतकाळ. सूर्य मावळला आहे या वाक्याचं पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे पहा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल का? सूर्य मावळलेला असेल. लक्षात ठेवा, सूर्य मावळलेला असेल. समजलं? प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणतं आहे? खालीलपैकी मिश्र वाक्य कोणतं आहे? तर बघा, जसे दिवस सरतील तसे दुःख विसरले जाईल. या ठिकाणी जाईल पहा. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. होकारार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पहा. होकारार्थी वाक्य. तर बघा, मंजू गाणं गाणार आहे हे काय झालं मित्रांनो? होकारार्थी वाक्य झालं. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचा मुख्य प्रकार नाही? तर अभावे प्रयोग मित्रांनो या ठिकाणी नाही पहा. कर्मणी कर्तरी भावे हे काय आहेत? प्रयोगाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, थू. बघा, थू थू हे केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. हे काय बघा, थू म्हणल्यावर तिरस्कार. थू थू नाही करीत का आपण? हे झालं मित्रांनो तिरस्कारदर्शक. लक्षात ठेवा मित्रांनो, तिरस्कारदर्शक याचं योग्य उत्तर होईल. 16 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, मी डॉक्टर झाला असतो परंतु भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानामधील परंतु या अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? परंतु. तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 3 उभयनवी अव्यय आहे. लक्षात ठेवा, उभयनवी अव्यय. खालीलपैकी आपल्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचं आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यय. तर कुत्रा सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, कुत्रा सुद्धा हे काय शुद्ध शब्दयोगी अव्यय. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, क्षणाक्षणाने हे पुढीलपैकी कोणतं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे? क्षणाक्षणाने, सॉरी क्षणोक्षणी मित्रांनो लक्षात ठेवा, क्षणोक्षणी. तर मित्रांनो हे कोणतं आहे? आवृत्तीदर्शक आहे. ऑप्शन क्रमांक 3 क्षणोक्षणी हे काय? आवृत्तीदर्शक आहे पहा. खालील कोणत्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे पहा. खालील कोणत्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे? तर मी रस्त्यात पडलो हे काय झालं? अकर्मक क्रियापद झालं. लक्षात ठेवा, अकर्मक क्रियापद. मी रस्त्यात पडलो. पुढचा प्रश्न मित्रांनो, 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार विचारलाय. 12 राशी सांगा पटकन. तर मित्रांनो 12 राशी काय आहे? संख्यावाचक आहे. ऑप्शन क्रमांक 2 संख्यावाचक. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहे? चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर 6 आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 6. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील पर्यायामधून भाववाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे. ओळखा पटकन. खालील पर्यायातून भाववाचक नाव ओळखायचं आहे. तर मित्रत्व लक्षात ठेवा मित्रांनो, मित्रत्व. त्याच्यानंतर गरिबी, गुलामगिरी हे काय आहेत बघा? भाववाचक नाव आहेत. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी कसा असतो? सांगा पटकन. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी कसा असतो? तर प्रथमांत असतो. ऑप्शन क्रमांक 1 प्रथमांत असतो. संधी सोडायची मित्रांनो या ठिकाणी वृक्ष औदार्य. वृक्ष औदार्य शब्द आहे. तर वृक्ष औदार्याची संधी होती मित्रांनो वृक्ष अधिक औदार्य. ऑप्शन क्रमांक 1. बालमन या सामासिक शब्दामध्ये कोणता समास आढळतो? बालमन या सामासिक शब्दामध्ये कोणता समास आपल्याला पाहायला मिळतो? तर तत्पुरुष समास मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष समास. मदर मेरी कम्स टू मी हे कोणाचं स्मरण पुस्तक प्रकाशित झालं आहे? तर अरुंधती रॉय. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो लक्षात ठेवा, अरुंधती रॉय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? चला द्या उत्तर. 15वे उपराष्ट्रपती म्हणून. तर ऑप्शन क्रमांक 3 CP राधाकृष्ण. मित्रांनो लक्षात ठेवा, CP राधाकृष्णने भारताचे 15वे उपराष्ट्रपती. समजलं? प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील
आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नोंदले गेलेलं गाव कोणतं आहे? तर कोणतं गाव आहे? चला द्या उत्तर. तर फैजपूर जळगाव याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव हे टिंबटिंब असतात. तर कोण असतात मित्रांनो? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. पहा उपमुख्य कार्यकारी अधिकारी. भारतीय भूसेना दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय भूसेना दिवस. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर 15 जानेवारी ऑप्शन क्रमांक 2, 15 जानेवारीला भूसेना दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीची सुरुवात कधीपासून झाली? तर भारतीय हरित क्रांतीची सुरुवात 1965 पासून झाली होती. पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीची सुरुवात 65 लक्षात ठेवायचं आपल्याला. 65. खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरता नोबेल पारितोषिक दिलं जात नाही? कोणतं सेवा क्षेत्र आहे ज्यामध्ये दिलं जात नाही? तर कला क्षेत्रामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा शांततेमध्ये, साहित्यामध्ये आणि रसायनशास्त्रामध्ये सुद्धा दिला जातो. परंतु मित्रांनो कला क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळत नाही. पहा समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताचा एकमेव जागरूक ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो अंदमान आणि निकोबार बेटामध्ये भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी मित्रांनो. सर्वात लांब नदी कोणती आहे? आता आपल्याला माहित पाहिजे भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा ही मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण तर मित्रांनो हे उत्तराखंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मसुरी थंड हवेचे ठिकाण. भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर मित्रांनो भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली. भारताच्या या स्वाभाविक विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर कोणत्या ठिकाणामधून वाहणाऱ्या? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 मराठवाडा. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? तर उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? तोरणमाळ मित्रांनो. संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर मित्रांनो संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 लोकसभा. कोणतं आहे? पहा मित्रांनो लोकसभा हे याचं योग्य उत्तर होईल. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्युत क्षेत्रामध्ये आग आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचं कोणतं संमिश्र वापरतात? तर जर्मन सिल्वर. ऑप्शन क्रमांक 2 जर्मन सिल्वर हे वापरलं जातं. भीम ॲपचा लॉंग फॉर्म विचारला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा भीम ॲपचा लॉंग फॉर्म तर काय बघा, भारत इंटरफेस फॉर मनी. समजलं. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. CDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? CDMA तर मोबाईल फोन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल लोकमान्य जयप्रकाश नारायण. तसं टिळक लोकनायक होईल. पहा समजलं. कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत? तर मित्रांनो कमवा आणि शिका याचे जनक कोण आहेत? बघा कर्मवीर भाऊराव पाटील. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? तर तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार. ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार याचे योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर करो या मरो कोण दिला मित्रांनो या ठिकाणी? महात्मा गांधी यांनी दिला. पहा समजलं. इतिहासामध्ये लाल बाल पालमध्ये पाल म्हणजे कोण? तर पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. ऑप्शन क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल. गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर मित्रांनो गोबर गॅसचा प्रमुख घटक हे मिथेन. ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. समजलं. गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? मिथेन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भूगर्भामधील पदार्थाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर भूगर्भामधील पदार्थाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात मिनरॉलॉजी. लक्षात ठेवायचं आहे मिनरॉलॉजी. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. लगेच फोनपेमध्ये जा आणि 249 रुपये पेमेंट करून PDF घेऊन टाका. पहा पैसे आज ना उद्या कमवणारच आहेत आपण, परंतु एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काही सुचणार नाही. पहा आता लवकरच मित्रांनो या ठिकाणी पेपरसुद्धा होणार आहेत आपले. धर्मादाय आयुक्ताचे हॉल तिकीटसुद्धा येऊन जातील आणि आपल्याला टाईमसुद्धा भेटणार नाही अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या. PDF मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ताच्या टेस्ट भेटणार आहेत. त्यासोबत बघा चालू घडामोडी भेटणार आहेत. तसेच 10,000 प्रश्न भेटणार आहेत. पहा TCSने विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत. वारंवार विचारणारे प्रश्नसुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत. पहा दिलेला जो काही नंबर आहे बघा
त्यावर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा किंवा जो काही स्कॅनर दिसतंय त्यावर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून लगेच या ठिकाणी स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF देऊन टाकेल पहा. वेळ वायाला घालू नका, कारण की आत्ता आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. तर या संधीचं सोनं करायचं आहे पहा. खूप भारी चान्स भेटलेला आहे. यावर्षी भरपूर नोकऱ्याच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका PDF. वेळ फार कमी आहे पहा. ज्यांना खरोखर PDF घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरला ₹249 पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा व्हॉट्सअपला. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल.